हे संपूर्ण विश्व ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी तयार केलं. आणि या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळेला न्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी देवांनी अवतार घेतला हो, संतांच्या स्वरूपात. त्याचप्रमाणे भगवान शिवशंकराने अवतार घेतला आणि तो अवतार म्हणजे संत बाळूमामा. प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार की मेलेल्या माणसालाही जिवंत करण्याची ताकद बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये होती. ज्याच्या नशिबात पुत्र नाही त्याला पुत्र देण्याची ताकद बाळूमामांच्या भंडाऱ्यात होती. आणि असा भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजे बाळूमामा. आणि या बाळूमामांचा भंडारा म्हणजे बाळूमामांचा यात्रा उत्सव आदमापूरला असतो. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून संत बाळूमामांचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि तो अमृतरूपी प्रसाद त्या भंडाराचा त्या ठिकाणचा घेतात आणि तृप्त होतात तो, आणि आपल्या माथी भंडारा लावून आपल्या घरी निघून येतात. एवढा अफाट विश्वास बाळूमामांच्यावरती असणाऱ्या भक्तांचा. तर मित्रांनो, आदमापूर या ठिकाणी फाल्गुन महिन्यामध्ये होणारा तो भव्य असा भंडारा, आणि या भंडाऱ्याचीच रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. की प्रत्यक्षात पहिल्यांदा संत बाळूमामांनी भंडारा केला कसा, आणि या भंडारा करण्याच्या अगोदर या अखंड विश्वाची माता आणि या मातेने आकाशवाणी करून संत बाळूमामांना सांगितलं होतं की तुम्ही भंडारा करा. ती आकाशवाणी काय होती? आज कित्येक वर्षाचा काळ निघून गेला तरी आजही आदमापूरला लाखो बाळूमामांचे भक्त जमा होतात. हा भंडारा उत्सव साजरा केला जातो, म्हणजेच यात्रा. मित्रांनो, आपण बाळूमामांचे भक्त आहात तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत विश्वासानं आपण ऐका. आणि शेवटी आम्हाला कमेंट, बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशी एक कमेंट जरूर द्या आम्हाला. ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. आणि आपण संत बाळूमामांच्या भंडारा गेला असता आदमापूरला तर आम्हाला एक कमेंट करून जरूर सांगा की आम्ही गेलो. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, संत बाळूमामा हा भगवान शिवशंकराचा अवतार हा विश्वाच्या कल्याणासाठी झाले, परंतु साधं राहणीमान आणि उच्च विचार त्यांचे होते. माणसानं जीवन जगावं कसं हे ते माणसाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. ज्या ज्या गावात बकरी जातील त्या त्या ठिकाणी उपदेश करावा. आणि मित्रांनो, संत बाळूमामा हे बकरी चारत होते. ज्या गावात खायला संपलं की पुढच्या गावाला जावं असा हा त्यांचा प्रवास चालू होता. आणि असंच नेहमीप्रमाणे एक दिवशी संत बाळूमामा बकरी चारत होते. फाल्गुनचा महिना चाललेला होता, रखरखत ऊन होतं, दुपारचे 12 वाजलेले होते आणि आकाशातून आकाशवाणी झाली, बाळू, तू लोकांना जमा करण्यासाठी पांडुरंगाचा सप्ताह खूप मोठं तू अन्नदान कर आणि मग तुझ्या तपचर्याचं तुला फळ मिळेल. मामांनी इकडे तिकडे पाहिलं, कुणीच नव्हतं, परंतु प्रत्यक्षात भगवंताचा अवतार, त्यांना सगळं समजलं हे. आणि मामांनी या गोष्टीचा विचार करू लागले. आकाशवाणीच्या संत बाळूमामांच्याकडे अनेक प्रकारचे भक्त आपल्या मनोकामना घेऊन येत. ज्या ज्या ठिकाणी बघा हा तळ असे त्या ठिकाणी हजारो माणसं येत होती आपल्या मनोकामना घेऊन, आणि त्या मनोकामना त्या ठिकाणी बाळूमामा पूर्ण करत होते. बाळूमामा साधे होते हो. एखादा देवऋषी जसा अंगात आल्यानंतर सांगतो तसं त्यांचं नव्हतं. त्यांच्या पुढं एखादा भक्त बसला की त्याची संपूर्णच कुंडली भूतकाळ भविष्यकाळ मामांच्या डोळ्यासमोर येत असेल, कारण साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार हो. आणि जो समोरचा भक्त बसलेला आहे तो खोटा की खरा मामांना समजत असेल. भक्त जर प्रामाणिक असेल ना तर मामा त्याला भंडारा फक्त हातात देत आणि सुकाळीच्या तुझं काम होणारच असं त्या ठिकाणी सांगत असत. लक्षात घ्या, ही प्रेमाची शिबी. आणि तो भक्त त्या ठिकाणी निघून जात आणि विश्वासानं तो भंडारा आपल्या माथी लावत आणि त्याचं ते कार्य पूर्ण होत असत. मामा हे निर्भीड होते बघा, निर्भीड व्यक्तिमत्व, सरळ. आणि जो भगवंतावरती भक्ती करणार आहे त्याच्या माथ्यावरती संत बाळूमामांचा हात असत. आणि असे काही दुष्ट लोक आहेत, अशा दुष्ट लोकांना संत बाळूमामांनी त्या ठिकाणी शासन सुद्धा केलं बघा. ज्या ज्या ठिकाणी बाळूमामांचा बकऱ्यांचा तळ असत ना त्या त्या ठिकाणी हजारो भक्त बाळूमामांच्या पाया पाडण्यासाठी येत बघा. स्त्री पुरुष, लहान लहान मुलं, वयस्कर माणसं सगळी येत, गराडाच घातलेला असत मामांच्या तळावर. तसेच त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त, माळकरी, भजनी मंडळातील लोक, दत्त संप्रदायातील लोक, अशी सगळ्या संप्रदायातील लोक
बाळूमामांच्या बरोबर त्या ठिकाणी असत बघा. ज्या ज्या गावात जात त्या ठिकाणी असत. बकऱ्यांचा चारा संपला की मामा पुढे निघून जायचे पुढच्या गावात. आणि असंच एकदा 1931 साली हमीदवाड्याच्या गावामध्ये मामांचा तळ होता आणि एके दिवशी अनेक भक्त त्या ठिकाणी आले होते मामांचं दर्शन घेण्यास. मामांचे असे काही भक्त होते की साक्षात भगवंताचा अवतार त्या ठिकाणी समजत होते. मामांना विश्वास तेवढा होता. अनेक भक्त जमा झाले होते की जसं विरूपाक्ष जंगम, मेदग्याचे बाळा पाटील, दत्तात्रय गणपती पाटील, गंगाराम गळू पाटील आणि कौलवचे कृष्णा, जयराम पाटील, बिद्रीतील पाटील, असे अनेक लोक. परंतु असे अनेक मामांचे भक्त त्या गावामध्ये जमा झाले होते तळावर. अनेक भजनी मंडळी त्या ठिकाणी सुद्धा आलेली होती आणि सर्वांनी एकादशीचा उपास सोडला होता बघा मामाच्या तळावरती. आणि सर्वजण अगदी भक्तिभावानं बाळू मामांच्या बरोबर बघा गप्पा मारत होते. दंग झाले होते गप्पात. कारण तो आनंद म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद होता भक्तासाठी. आणि त्याच वेळी संत बाळूमामांनी सर्वांच्या समोर एक विषय मांडला आणि बाळूमामा सांगू लागले की मी पांडुरंगाचा सप्ताह करू इच्छित आहे, परंतु तो सप्ताह कसा करावा, कुठं करावा, कुठल्या गावात करावा. मी तर असा आहे की आज या ठिकाणी बकऱ्याचा चारा संपला की पुढच्या गावाला. माझा संसार म्हणजे वाऱ्यावरची वरात. हे सगळं सांगितल्याबरोबर जे जमलेले भक्त आहेत आणि मामांना त्या ठिकाणी त्या भक्तांनी प्रश्न विचारला, मामा सप्ताह कधी करायचा तुम्ही फक्त सांगा आम्हाला. आणि त्या ठिकाणी संत बाळूमामांनी डोळे झाकले आणि विचार केला आणि सांगितलं की पाडव्याच्या अगोदर करायलाच पाहिजे. आणि मेतक्याच्या सर्व मंडळींनी हा सप्ताह मेतक्यामध्ये फाल्गुन वद्य एकादशीला करण्याचं ठरवलं बघा बाळूमामाच्या आदेशानं. आजही आपण म्हणतो या सप्ताहाला यात्रा म्हणतो, उत्सव म्हणतो, भंडारा म्हणतो आपण. हा भंडारा 1932 मध्ये मेतक्यात करण्याचं ठरवलं मामांनी. सर्व भक्त स्वतःच्या स्वखुशीने त्या ठिकाणी राबू लागले आणि मनमोकळ्यापणानं त्या धान्य, गूळ, पैसा या ठिकाणी आणून देऊ लागले. मामांचा स्वभाव फार कडक होता आणि सख्तपणे आपल्या भक्तांना मामांनी सांगितलं, कोणीही माझ्यासाठी आणि या भंडाऱ्यासाठी कुणाच्या पुढे हात पसरायचे नाहीत. जो खुशीने दिली या भंडाऱ्याला मदत त्याचीच घ्यायची फक्त. आणि तसंच त्या ठिकाणी होऊ लागले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त या भंडाऱ्यासाठी देऊ लागले. कुणी धान्य देतंय, गूळ देतंय, वेगवेगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी गोळा होऊ लागली. आणि हा जो सप्ताह आहे त्या मेतक्याच्या पश्चिमेला नदीकाठी करण्याचं ठरवलं मामांनी सांगितलं. आणि ज्या जागेवरती हा सप्ताह करायचा होता पहिला त्या जागेवरती चिंचेची झाडं होती बघा नदी. आणि एक पाटलाचं घर होतं, गंगाराम पाटलाचं. आणि या गंगाराम पाटलांनी मामांच्यासाठी एक लाकडाचा बेड तयार केला बघा आताच्या भाषेत. सागवानी सुंदर अशी त्याच्यावरती गादी तयार केली आणि त्याच्यावरती मामा बसायचे. भला मोठा एक मंडप त्या ठिकाणी घातला आणि या मंडपामध्ये पांडुरंगाचा फोटो, मुळे महाराजांचा फोटो आणि मामांच्या पादुका आणि हलसिद्धनाथ यांची मूर्ती त्या ठिकाणी पूजल्या होत्या त्या मंडपात. आणि त्यांच्या समोर 2 काळ्या रंगाच्या मातीच्या घागरी मेंढराच्या दुधानं भरलेल्या होत्या. त्याचं कापडाने तोंड बांधलेलं त्या घागरी पूजल्या होत्या. आणि एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचा जो विणा आहे त्या विण्याचं पूजन केलं मामांनी. आणि पूजन झाल्यानंतर त्या दिवशी बघा रात्रभर जागर झाला पांडुरंगाच्या नामाचा. आणि धनगर समाजाचं वालंग नृत्य, धनगर समाजाच्या तो ढोलांचा आवाज त्या गगनात भिडला. अनेक प्रकारची संगीत भजनी मंडळ त्या ठिकाणी आली होती आणि रात्रभर पांडुरंगाच्या नामाचा गजर झाला. वारकरी संप्रदायातील लोक त्या ठिकाणी भजन चाललेलं होतं, अनेक संतांचं त्या ठिकाणी कीर्तन चाललेलं होतं, नामाचा गजर होता की जणू त्यांनी स्वर्गातल्या देवांनीच फुलं टाकायला चालू केली होती बघा. असा हा प्रसंग. यात्रेतील सर्व जे विधी आहेत बाळूमामांच्या सांगण्यावरून चाललेले होते. आणि या सप्त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून बाळूमामांचे भक्त गोळा झाले होते बघा. आणि त्या भक्तांना संत बाळूमामा अगदी आनंदानं आपल्या भक्तांना आशीर्वाद देत होते. आणि त्याच वेळी घडलं काय, बाळूमामांनी भूते सोडवण्याचा मलखांब तयार केलता बघा. 14 फूट उंचीचा एक खांब, सागवानी खांब त्या जमिनीत रोवला मेतक्यामध्ये. आणि मित्रांनो हा खांब प्रत्यक्षात स्वर्गातून आणलेला होता असंही सांगितलं जातं. कारण या संपूर्ण विश्वाचा मालक भगवान शिवशंकर आहेत आणि संत बाळूमामा म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार. तो खांब त्या ठिकाणी रवला. ज्याला भूतबाधा झाली आहे म्हणजे पिशाच ज्याला पकडलंय त्या खांबाला जर स्पर्श केला अशा व्यक्तीने, तो व्यक्ती खांबाला चिकटून गरगर गरगर फिरत आणि शेवटी ते पिशाच म्हणजे भूत जातो जातो मामा सोडा सोडा म्हणून ते ओरडू लागत होतं आणि मगच माणसाला सोडवलं जात होतं. एखादं भूत म्हणजे पिशाच जर खोडकाळ असेल तर त्याला खायला संत बाळूमामा 20 ते 25 किलोचा दगड त्याच्या डोक्यावरती ठेव. आणि त्यावेळेला ते भूत पिशाच कंटाळून घाबरून
मला आता खायला काहीच नको, मामा मला सोडवा, मी या व्यक्तीला आता कधीच इथून पुढे धरणार नाही, असं ती बहुत ठिकाणी सांगत. आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडत, स्त्री असो किंवा पुरुष, आणि जीवनभर त्याला परत भूतपिशाच पकडणार नाही, असं बाळूमामा त्या ठिकाणी सांगतात. आणि मित्रांनो, कित्येक वर्षाचा काळ निघून गेला, आजही तो खांब तर बाळूमामांच्या स्पर्शानं रोवलेला तो खांब आजही त्या ठिकाणी आहे आणि अनेक लोकांना प्रचिती येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी आज सुद्धा जातात. आणि ती यात्रा एवढी भव्य भरली होती सप्ताह की अनेक दुकानं चालती बघा. सर्व प्रकारची खाद्य, फराळा होतं, मिठाई होती, भजी होती, म्हणजे त्या काळामध्ये सर्व प्रकारचं खाद्य. एवढंच नव्हतं तर त्या रात्री त्या ठिकाणी सर्कस बी होती बघा. अनेक तमाशा कलावंत आले होते हजेरी देण्यासाठी बाळूमामाच्या भंडाऱ्याला विश्वासानं. आणि तो जो परिसर होता आदमापूरचा, तो भंडाऱ्यानं पिवळा झालेला होता. साक्षात स्वर्गच अवतारलाय असा त्या ठिकाणचं दृश्य होऊन गेलेलं. आणि सगळ्या या भंडाऱ्यावरती बाळूमामांचं लक्ष होतं. भंडाऱ्यासाठी लागणारं धान्य आणि इतर माल खरेदीसाठी जी जबाबदारी येते अकोलचे चंदूलाल शहा यांच्याकडे मामांनी दिली. आणि त्या रात्री 21 कड्या खीर त्या ठिकाणी शिजवली होती, भात तयार केला होता, सुंदर अशी आमटी तयार केली होती आणि आमटीचा वास त्या परिसरामध्ये घुमत होता. आणि नंतर एकादशीचा नैवेद्य त्या ठिकाणी देवाला दाखवला. सद्गुरू मुळे महाराजांना तो नैवेद्य पाठवला. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व जाती धर्माची लोक, बाळूमामांचे भक्त आणि लोकांच्या पंक्ती बसल्या. हो, मामांनी अगरबत्ती फिरवली, भंडारा उधळला आणि आकाशाकडे पाहिलं आणि त्या भगवान शिवशंकराला नमन केलं बाळूमामांनी. आणि त्या पंक्तीला बसलेली सर्व भजनी मंडळी श्लोक म्हणू लागली. बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल नामाचा गजर झाला, गगनाला भिडला आणि लोकांनी प्रसाद त्या ठिकाणी खायला चालू केलं. पंक्ती मागून पंक्ती उठत होत्या. मामा त्या ठिकाणी स्वतः पंक्तीत फिरत होते आणि सांगत होते, भरपूर जेवा बाळांनो, भरपूर जेवा, उपाशी पोटी कुणी जाऊ नका, अर्धपोटी कुणी जाऊ नका. साक्षात भगवान शिवशंकर फिरत. त्या ठिकाणचा तो प्रसाद, आमटीचा वास, खीर, साक्षात अन्नपूर्णा माता आलेली होती ते अन्न तयार करण्यासाठी. असा तो प्रसाद खाताना लोक त्या ठिकाणी चर्चा करत होती. सर्वत्र आनंद होता. आणि जेवल्यानंतर लोक, जेवणाच्या आधी मामांच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. ढोलांचा आवाज गगनाला जाऊन भेटलेला होता, ढोल वाजत होते. आणि लक्षात घ्या, जेवढी लोक जेवून परत चाललेली होती तेवढीच लोक त्या ठिकाणी बैलगाड्या घेऊन परत माघारी येत होती या भंडाऱ्याला. लोकांना अन्न अजिबात कमी पडत नव्हतं. प्रसाद त्या ठिकाणी बघा, एवढा प्रसाद तयार केला होता. हजारो लोक येत होती की त्याचा हिसाबच नव्हता. आणि त्या ठिकाणी संत बाळूमामांनी सांगितलं की हा भंडारा लोकांच्या कल्याणासाठी केलेला आहे. आणि याच्यानंतर बघा, त्रयोदशीच्या दिवशी दिंडी नदीवरती मामा घेऊन गेले. आणि त्या दिंडीचं दृश्य पाहून अक्षरशः आनंदाचे अश्रू लोकांच्या डोळ्यातून येत होते. कारण मामांचा जो घोडा होता ना, त्या दिंडीच्या पुढं त्याला झूल घातलेले, दागिने घातलेलं, पायात तोडा, लगाम आणि तो सजविलेला घोडा. तो घोडा असा होता की जणू समुद्र मंथनातून आलेला उच्च श्रवा नावाचा घोडा इंद्रदेवाच्याकडे होता ना, तसा तो घोडा दिसत होता. आणि प्रथम बाळूमामांनी सांगितलं की पंचारतीनं त्याला ओवाळा. एका सुहासिनीला सांगितलं आणि त्या सुहासिनीनं विश्वासानं पंचारतीनं त्या घोड्याला ओवळलं, भंडारा लावला. ख्यात संत बाळूमामांनी नदीची पूजा त्या ठिकाणी केली आणि हरिनामाचा एकच गजर त्या ठिकाणी झाला. ढोलांच्या ताशांचा आवाज त्या ठिकाणी येऊ लागला. दुमदुम झालं. सगळा जो परिसर आहे तो दुमदुमून गेला बघा भंडाऱ्याने. आणि एकच प्रकारे भंडाऱ्याची उधळण झाली. भंडाऱ्याची उधळण एवढी झाली की जणू संपूर्ण परिसर आदमापूरचा तो सोन्याचा झालेला होता. जसा सोमवती अमावस्याला सोन्याची जेजुरी होते तसा हा परिसर सोन्याचा दिसत. हजारो लोक त्या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये पाणी मिसळत होती आणि एकमेकाच्या वरती ते भंडाऱ्याचे पाण्याचं शिंपण करत होते. आणि त्या ठिकाणी रंगपंचमीच चालू झालेली. एवढंच नाही तर हजारो स्त्रिया अगदी आनंदानं फुगड्या खेळत होत्या. आणि याच्यानंतर चिरमुऱ्याचा तो प्रसाद आहे तो वाटत मंडपात ज्या वेळेला आला, तो प्रसंग म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी यमुना काठी गोकुळात रंगलेली ती रंगपंचमी, असं दृश्य त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. आणि संपूर्ण परिसर तो भंडाऱ्यानं नाहून निघालेला होता. आणि याच्यानंतर पुढं काय ते पहा. पहिल्या दिवशी त्या पुजलेल्या घागरी, बकऱ्याच्या दुधानं त्या घागरी भरून ठेवलेल्या होत्या. त्याला जी तोंडे त्याची बांधून ठेवली होती ती उघडायला मामांनी सांगितलं. एका घागरीचं तोंड उघडलं तर त्या दुधाचं दही झालेलं होतं. कुठलीही प्रक्रिया न होता बघा.
एका घागरीचं तोंड उघडलं तर जणू त्या घागरीला खालून आग लागली आणि दूध खळखळतंय उकळतंय असं ते दृश्य होतं. नंतर मामांनी घागरीत काय काय घडलं त्या ठिकाणी सांगितलं बघा. आणि ते सांगणं म्हणजे संत बाळूमामांची भाकणूक. पीक पाणी कसं येईल, या संपूर्ण देशाची परिस्थिती कशी असेल, त्यावेळेला संत बाळूमामांनी भाकणूक केली होती आणि ती सगळी खरी ठरली. आणि आज सुद्धा ही भाकणूक आदमापूरला होते आणि खरी ठरते. मित्रांनो, याच्यानंतर त्या घागरीतलं दूध एका कढईत टाकण्यात आलं आणि त्याची साखर टाकून उत्तमरित्या खीर तयार करण्यात आली. म्हणजे पंचामृत त्या ठिकाणी तयार करण्यात. आणि ते पंचामृत भंडाऱ्याला येणाऱ्या लोकांना वाटायला चालू केलं. आणि तो प्रसाद इतका गोड लागत होता की जणू अमृत, स्वर्गातून अमृत आणले असा प्रसाद होता बघा त्यावेळा. आणि लोक आनंदानं आणि प्रसाद घेत होते आणि बाळूमामांचा जयघोष चाललेला होता. त्या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक भंडारा उधळत होती आणि बाळूमामांचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेत. अशी कित्येक लोक गोरगरीब आलेली होती त्या ठिकाणी. संत बाळूमामांनी त्याला येण्या जाण्यापुरता पैसा सुद्धा त्याला बघा भंडारा आलेल्या लोकांना. अनेक लोकांना सत्कार सुद्धा बाळूमामांनी त्या ठिकाणी केला नारळ देऊन. ही तमाशातली मंडळी होती, नाटकातली मंडळी होती, भजनी मंडळी होती, जोगटीन आलेल्या होत्या. सगळ्यांना बाळूमामांनी भंडार दिला आणि नारळ दिला आणि त्यांचं सत्कार त्यावेळी केलेला होता. आणि मित्रांनो, आज सुद्धा कित्येक वर्ष निघून गेली आणि त्या दिवसाची वाट, फाल्गुन महिन्यातल्या एकादशीची वाट, म्हणजेच बाळूमामाच्या भंडाऱ्याची वाट आज लोक पाहत आहेत. तर मित्रांनो, आदमापूरची यात्रा, आदमापूरचा बाळूमामाचा भंडारा, याचं रहस्य आणि याची ही सुंदर अशी खरी कथा आहे. मित्रांनो, विश्वासानं सांगतो की जर संत बाळूमामांचा भंडारा आपल्या माथी असेल आणि विश्वास तेवढा असेल, आपण महाराष्ट्राच्या काही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असताल तर बाळूमामा आपलं संरक्षण करतील बघा. कारण अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकराचा अवतार आहे. मित्रांनो, सुंदर हा प्रसंग भंडाऱ्याचा आपल्याला आवडला असेल तर संत बाळूमामाच्या नावानं चांग भला अशी कमेंट द्यायला मात्र विसरू नका. आपण त्या ठिकाणी गेला असताल भंडाऱ्याला तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.